ही महत्वाची बातमी आपण पाहतोय। लाठीचार्जच्या निषेधार्थ भीम आर्मी आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आता काढण्यात आलेला आहे। न्यायाधीशांच्या समितीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय लाठीचार्जच्या निषेधार्थ भीम आर्मी आता आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। काय अधिकची माहिती? आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यांच्या पालकांचे आंदोलन त्यांना पाहायला मिळतात। आता जे उपनगरचे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, जिल्हाधिकारी कार्यालय भीमनगर येथे जे भीम आर्मीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आणि या जे विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला, लाठी चार्ज करण्यात आला त्याची चौकशी व्हायला पाहिजे याची मागणी त्यांची। आता जोरदार घोषणाबाजी करत ते जिल्हाधिकारी कार्यकर्ते आले। आपण त्यांच्याशी चर्चा करू। मुख्य मागणी काय? मुख्य मागणी हीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। जोपर्यंत राजीनामा मिळत नाही, या भारतामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये आझाद समाज पार्टी पदाधिकारी आंदोलन करत राहणार आणि या विषयावर जे पक्ष आंदोलन करेल आम्ही त्याने सहभागी होणार आहोत। आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। त्याचबरोबर भारतामध्ये आणि जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झालेला आहे, ज्यांनी केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना पकडलं पाहिजे, त्यांची नोकरी हल्ली पाहिजे सरकारने। आणि हे सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांची माफी मागत नाही, अमानुष लाठीचार्ज झाल्यामुळे, अन्यायामुळे, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी असणार? जिल्हाधिकाऱ्यांकडे आता काय मागणी असणार? कारण लाठीचार्जची चौकशी व्हायला पाहिजे। आज पूर्ण देशामध्ये आझाद समाज पार्टी भीम आर्मी रस्त्यावर उतरलेली आहे आणि कलेक्टर यांना आम्ही निवेदन देतोय की जे लाठीचार्ज झालेले त्याची चौकशी करा। कारण जे लोक मास्क लावून आले होते, ज्यांनी नेम प्लेट लावलेलं नव्हतं, हे RSS आणि बीजेपीने पाळलेले गुंडे होते, ते काही पोलीस नव्हते। त्याच्यामुळे या सरकारने लवकरात लवकर तात्काळ त्या लोकांची चौकशी करून त्यांना अटक करा, अन्यथा चंद्रशेखर आझाद लवकरच जंतर मंतरवरती एक कॉल देणार आहेत। आम्हाला त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करावं लागेल। उद्या जो मुंबईमध्ये तिरंगा मोर्चा होता त्यामध्ये भीम आर्मी सामील होणार आहे। आम्ही तिरंगा मोर्चामध्ये काल सगळे सहभागी झालो। आम्ही उद्या सहभागी होणार आहोत, काल पण झालो होतो। आणि जोपर्यंत जो पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी आहे, आम्ही सगळ्यांच्या आंदोलनामध्ये जाणार आहोत। आणि अभिजित दिपके यांच्या जीवाला धोका आहे, त्यांचा एन्काउंटर होणार आहे। कारण एन्काउंटर होणार का असं आम्ही बोलतोय, कारण पियुष गोयल जे काल बोलले होते, पियुष गोयल जे काय बोलले होते, तीन चार कॉक्रोचला आपण लटकावणार आहोत, लटकल्याशिवाय हे काय ऐकणार नाही। तर अभिजित दिपकेचा कधी जीव घेऊ शकते सरकार, त्यांचा एन्काउंटर करू शकते। कारण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मी आजारी आहे, मला ऍडमिट करण्यासाठी प्रयत्न होत आहे। तर ऍडमिट झाल्यानंतर त्यांना काही औषधं दिले, काही गोळ्या दिल्या, वेगळ्या प्रकारचे त्यांना मारून टाकलं, तर काही होऊ शकतं अभिजित दिपके सोबत। त्याच्यामुळे अभिजित दिपके या देशामध्ये सुरक्षित नाहीये, कुठला विद्यार्थी सुरक्षित नाहीये। त्याच्यामुळे अभिजित दिपकेला आम्ही सांगू इच्छितो की आपण स्वतःची काळजी घ्या, आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत। कारण ही यंत्रणा इतकी हिटलरशाही पद्धतीने काम करत आहे, विद्यार्थ्यांना सोडत नाही, तर हे अभिजित दिपकेचा आपण एन्काउंटर करू शकतात। नक्कीच, तर अभिजित दिपके यांच्या देखील जीवाला धोका असू शकतो अशा प्रकारचा जो संशय भीम आर्मीने व्यक्त केलेला आहे। आताही जर आपण पाहिलं तर जोरदार घोषणाबाजी ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुरू आहे आणि जी लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर करण्यात आला त्याची चौकशी व्हायला पाहिजे। आणि यासोबतच ज्या प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती देखील पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी जी या भीम आर्मीने केलेली आहे। आता सध्या जर आपण पाहिलं तर अजूनही ही सर्व ज्यांचे कार्यकर्ते आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत। यासोबतच लाठी का हिसाब देना पडेगा, गृहमंत्री को जवाब देना पडेगा अशा प्रकारचे त्यांनी बॅनर्स आणलेले आहेत आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होताना इथं आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।